नमस्कार मित्रांनो, आज आपण आयशर 3019 रियर क्रँकशाफ्ट ऑइल सील रिप्लेस करणार आहोत। ही जुनी पॅकिंग आहे, ती करडवून आपण साफ करून घेत आहोत। ती तशीच राहिल्यास तर पॅकिंग बसणार नाही। आणि आता हे साईडला जे ऑइल आधी आले होते ते चांगल्या कपड्याने साफ करून घेत आहोत आपण। जुनी पॅकिंग करडवून साफ करून घेऊन ऑइल पण साफ करून घ्यायचं आहे। ही साफ न केल्यास तर ती पॅकेज लिकेज राहू शकते। पॅकिंग नीट साफ करून घ्यायचं आहे। ही एक ऑइल सील कवर आहे, याला आपण पॅकिंग टाकून ह्याला फिटिंग करत आहोत। फिटिंग करताना हा खाली एक बोल्ट आहे सेंटरचा, तो बोल्ट आणि ह्यातले बोल्ट पहिले सेट करून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यात एक बोल्ट आपण हलका ठोकून घ्यायचा आहे। आपल्या हॅमरच्या उलटे दांडे लाकडीच्या दांड्याने हलका ठोकून घ्यायचं आहे। हा बोल्ट सेंटर झाला पाहिजे, बरोबर त्याच्या सेंटर करून घ्यायचं आहे। वाटल्यास हलका टॅप करायचं, त्याच्यावरती हलका टॅप करायचं। जास्त जोरात मारून चालणार नाही, कारण ती प्लेट डॅमेज होऊ शकते। टॅप करून बोल्ट इझी गेला पाहिजे हाताने। आता हे बोल्ट आपण आता इझी जातं हे टाकून घ्यायचे सर्व हे बोल्ट। ही 10ची बोल्ट आहेत। 10ची बोल्ट हे सर्व टाकून घ्यायचे बोल्ट इझी गेले पाहिजे, क्रॉस गेले नाही पाहिजेत। क्रॉस गेल्यास तर ती प्लेट प्रॉपर बसली नाही हे होतं। स्ट्रेट सर्व हे घ्यायचे बोल्ट लावून। तर हे फिटिंग करायचे आहेत आपल्याला। हा 1 नंबर करायचा टाईट, त्याच्यासमोर 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर आणि 7 नंबर, अशा प्रकारे ही पॅकिंग आपल्याला टाईट करायची आहे। अशी टाईट केल्यास तर ती बरोबर प्रेस होते, नाहीतर क्रॉस केल्यास तर ती प्लेट डॅमेज होऊ शकते। तर ह्या 10च्या बॉक्स पाण्याने आपण ते हँड टच करून घेतो, टाईट करून घेतो आहे। हे जास्त टाईट करायचं नाही, कारण हे 10चे आहेत, त्यानुसार त्या बोल्टानुसार त्याला टॉर्किंग करायचं आहे आपल्याला। प्लेट समोरासमोर टाईट केल्यास हे 3 नंबर बोल्ट आणि इकडचा हा 4 नंबर, हा 4 नंबर करून टाईट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण बोल्ट टाईट केल्याने ही प्लेट बरोबर स्ट्रेट टू स्ट्रेट आत प्रेस होते। एक साईड क्रॉस टाईट केल्यास तर ती बेंड होऊ शकते किंवा क्रॅक होऊ शकते। हे आता बोल्टवरती सर्व हात लावून हात हँड टाईट करून घ्यायचे आहेत। आता 10च्या बोल्टानुसार त्याला आपल्याला टॉर्किंग करायचं आहे। जास्त फिटिंग केल्यास तर ते स्लिप होऊ शकतो। स्लिप राहिल्यास बोल्ट लूज राहिल्यास कारण ते ऑइल लिकेज होऊ शकते। ही ऑइल सील कवर आहे, 10च्या बोल्ट आहे त्याला। हे ऑइल सील टाकायच्या आधी आपल्याला गिअर बॉक्स उतरून घ्यायला लागते। मागे जॉईंट गिअर उतरून खाली घेऊन नंतर ही प्लेट आपल्याला काढावी लागते। आता हे आपण हे सर्व टाईट करून घेतो, टाईट होतोय। 10च्या नुसार ज्यानुसार 10चा बोल्ट आहे, जेवढा टॉर्क देऊ शकतो तेवढाच द्यायचं आहे, जास्त प्रमाणात द्यायचं नाही। हा ऑइल सील आहे, रियर ऑइल सील पुलर। हा नट काढून घ्यायचा आहे, त्याचा नट स्पेशल टूलचा आहे हा ऑइल सील मारायचा। ही ह्याच्यावरती ऑइल सील ठेवायची आहे, ती या गोल ह्याच्यावरती। हा स्पेशल टूल आहे ऑइल सील मारायचा। ही फ्लायव्हीलची बोल्ट आहेत। ही ज्या फ्लायव्हील बसते त्या जागी यातली बोल्ट लावायची आहेत। ती बोल्ट दाखवतो कुठं लावायची। ती फ्लायव्हील ज्या बघा इथे फ्लायव्हील बसते, ह्या जागी ती बोल्ट लावून घ्यायची आहेत आपल्याला ती। आणि ते पुलरचा हँडल पुलर, आता ह्या पुलरला एक डॉगलला जागा दिली आहे। ती फ्लायव्हीलला एक डॉगल आहे, ती डॉगल ह्याच्यात गेली पाहिजे। ह्याच्यात टाकून ह्याची फ्लायव्हीलची 3 बोल्ट लावून घ्यायची आहेत आपल्याला। ती हँड टच करून घ्यायची आहेत तिला 3 इथे। ह्या पुलरवरती खाली 3 बोल्ट मॅच होतील या मॉडेलनुसार। ह्याला तुम्ही विडेक्स 5 इंजिन लवकर पण मारू शकतो ह्याच्याने तुम्ही ऑइल सील। हा पुलर 2-in-1 पुलर आहे। हँड टच करून घ्यायचे पाण्याने। याला 22चा रिंगपणा लागतो,
रिंग बॉक्स किंवा पट्टी पाण्याने टाईट करू शकता तुम्ही. हे बॉक्स पाण्याने केले. बॉक्स पाना जरा अटकतो त्या कारणास्तव हा अडकून राहिला माझ्यापाने. बॉक्स पाना काढून घेतला आहे मी. त्यानंतर पट्टी पाण्याने ते टाईट करून घेतलेत. याला फुल टाईट करायची गरज नाही, फक्त टच करून. आता ह्या प्लेटवरती ही ऑइल सील आपली, या गोल्याच्यावरती ऑइल सील आपली लावायची आहे ह्या पुलरवरती. आणि अलगद अशी बरोबर प्रॉपर त्याच्यात अडकवून घ्यायची. ती बरोबर त्या फ्लायव्हीलच्या जो आहे क्रँकशाफ्ट आहे त्याच्यावरती बरोबर बसलं पाहिजे. त्यानंतर हा नट आहे, हा नट लावून घ्यायचा आपण. नट लावून टच करून घ्यायचे, हँड टच. आणि ही ऑइल सील बरोबर साईडने बसले की नाही बघायचं आहे. जर क्रॉस बसलीच तर डॅमेज होऊ शकते. ही बरोबर त्या ह्याच्यावरती बसणार. ती पुलर असल्याकारणानं ती प्रॉपर बसते. तरीही आपण एकदा राऊंड चेक करून घ्यावं. त्यातले चेक करून घेतलं. हा नट आहे, हा फिरून टाईट करू आपण. तशी ती ऑइल सील प्रेस होताना आतमध्ये साईडने आत प्रेस होत जाणार. आता त्याला लागणारा पाना आहे तो 55चा. हा स्पेशल टूलमध्ये असतो. 55चा पट्टी पाना लागेल आपला. ह्याने हा फ्री टाईट झाला पाहिजे. जास्त टाईट आलाच तर ती ऑइल सील कुठेतरी टच होतं, ह्याने प्रेस डॅमेज होऊ शकते. हाताने एका हाताने फ्री गेला पाहिजे. हा फ्री टाईट झाला पाहिजे. हे जसं टाईट करतोय ती आतली प्लेट त्याला ऑइल सीलला ती प्रेस करत आहे. हा ऑइल सील मारायचा पुलर चांगला आहे. हे ऑइल सील बसलं आहे की एवढे डॅमेज अटकलं हे चेक करण्यासाठी एकदा पण खोलून पाहतो. त्याला एकदा लूज खोलून बघायचं आहे नटाने. हलकी प्लेट फक्त हीच काढायची आणि ही बरोबर याची बॉर्डर वगैरे कुठे डॅमेज आहे की कुठं काय ते चेक करायचं आहे. आणि नंतर परत पुन्हा एकदा आत मारायचं आहे. पुन्हा एकदा हे टाकून परत तसंच आपलं फिट करायचं आहे. त्याला एकदा टाईट मारायचं आहे. त्या जागी गेल्यावरती तो नट टाईट येतो. टाईट आल्यावरती नट ते काढून लूज करून घ्यायचे. एकदा पुन्हा एकदा करूया टाईट आपण त्याला. खरं ती अजून बसली नाही, तिला अजून आत गेली पाहिजे. तर ही बसलेली ऑइल सील आपली पूर्ण फिटिंग. हा नट काढून घ्यायचा आपल्याला. ही प्लेट काढून घ्यायची आणि ही बघा ऑइल सील प्रॉपर आता बसलेली आहे पूर्ण. कुठेही डॅमेज नाही कुठेही डॅमेज नाही व कुठेही काही बाहेर पण नाही, आत बाहेर पण नाही. बरोबर प्रॉपर कट टू कट ऑइल सील बसलेली आहे. न डॅमेज करता ही ऑइल सील प्रॉपर बसलेली आहे. ही प्रॉपर ऑइल सील पुलरने मारण्यास कारण की ही ऑइल सील आपल्याला बाहेरच्या बाहेर करता येत नाही. ही जर ऑइल सील डॅमेज झाली तर आपल्याला गिअरबॉक्स खोलावून खाली घ्यायला लागतो. आणि नंतर ही फ्लायव्हील काढायला लागते. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, नंतर फ्लायव्हील काढायला लागते. त्यासाठी काळजीपूर्वक ही ऑइल सील